हे बघा, दोन्ही बाजू व्यवस्थित चांगल्या शेकून घ्यायच्या. करून घेते राहिलेले पण. त्याला भाजायला पण वेळ नाही लागत, पटापट भाजतात. थोडं थोडं तेल घालायचं दोन्ही बाजूला, मस्त भाजून घ्यायचे. हे बघा, झाले सगळे करून. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पटकन होईल असं काहीतरी नाश्त्याला करायचं आहे बघा. 1 वाटीभर रवा घेतला आहे मी आणि अर्धी वाटी उडदाची डाळ भिजत घालणार आहे. एक अर्धा तास तरी भिजली पाहिजे ना डाळ. हे बघा, रव्यामध्ये पण पाणी घालून, डाळीत पण घालून डाळ आणि रवा भिजत घालते. पण धुवून घेतली डाळ आणि रव्यातलं पण एकदा पाणी काढून टाकलं आणि मग दुसरं स्वच्छ पाणी घालून डाळ आणि रवा भिजत घालते अर्धा तास. तुम्हाला जास्त वेळ असला तर जास्त वेळ भिजला तरी चालेल, पण मला जास्त वेळ नाही आहे म्हणून मी आपलं फक्त अर्धा तासच भिजत घातला. हे बघा, रवा आणि डाळ भिजली चांगली. आता हे मिक्सरमधून काढून घेते. रवा कसं नाही मिक्सरमधून काढला तरी चालतो, पण डाळ काढायला पाहिजे ना, मग डाळ आणि रवा एकत्रच करून घेते मिक्सरमध्ये बारीक. कधीतरी काय होतं, काही डाळ तांदूळ वगैरे भिजत नाही घातले तर खायला काय करायचा हा प्रश्न पडतो. अशा वेळेला असं पटकन आपण करू शकतो बघा. आता हे रवा आणि डाळ बारीक करून घेते मिक्सरमधून. इथं मी बघा कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो बारीक चिरला आहे, कोथिंबीर भरपूर घेतली चिरून आणि 2-3 मिरच्या चिरून घेतलेत. तुम्हाला चिरून नसल्या घ्यायच्या तर कुटून घातल्या तरी चालतील. हे बघा, बारीक करून घेतलं डाळ आणि रवा. मी उत्तप्पा करते, पटकन होतो आणि अगदी बाहेरून आपण आणतो तसा होतोच छान रवा उत्तप्पा. मीठ घालते, चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं मिक्स करून घेतलं चांगलं. मिरची टाकली, त्यात मिरचीचे तुकडे टाकले तर काय आपल्याला नसेल खायला जमत तर मग आपण काढून टाकू शकतो ना वरनं, म्हणून तुकडे टाकलेत मी. करायला घेते. इथं मी डोश्याचा तवा ठेवला आहे, त्यात छान होता तो उत्तप्पा. पण दुसरा पॅन असेल तुमच्याकडे तर त्यात पण तुम्ही करू शकता. हे बघा, करायला घेते. मध्यम आकाराचेच घालायचे, असे किंचित जाडसरच ठेवायचे, म्हणजे खूप पातळ असे आपल्या डोश्यासारखे नाही करायचे. आपण उत्तप्पा करतोय ना, मग त्याच्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घालायची भरपूर, टोमॅटो बारीक चिरायचं पण जरा, म्हणजे मग ते कसं निघत नाही, नाहीतर मग निघतं ना त्याच्यावरून. हे बघा, असं बारीक व्यवस्थित घालून थोडंसं किंचित हाताने दाबून घ्यायचं तर लगेच बसतं ते चांगलं पिठामध्ये, निघत नाही. झाकण ठेवते. 2 मिनटं एक बाजू भाजायला लागतात फक्त, जास्त वेळ नाही लागत ह्याला शेकायला पण. हे बघा, थोडंसं तेल घालायचं वरनं आणि पलटी करून घ्यायचं. हलक्या हाताने घ्यायचं पलटी करून. हे बघा, किती छान होतो. थोडंसं अजून वरनं पण तेल घालून घेते. परत झाकण ठेवायचं आणि छान भाजून घ्यायचं. हे बघा, झालं. काही भाजायला वेळ नाही लागत त्याला, पटापट भाजले जातात ते. दुसरी बाजू जरा उलटताना हळूच उलटायची, म्हणजे ते कांदा टोमॅटो निघत नाही. हे बघा, मस्त असा आपला उत्तप्पा तयार झाला. दिसतो पण छान, लागतो पण छान बघा, अगदी बाहेरसारखं. करून घेते दुसरं पण, पटापट भाजतात. हे बघा, आता ह्या मिरच्या आहेत ना,
हे आपल्याला नको असलं तर आपण हाताने काढून टाकू शकतो. कांदा टोमॅटो घालून घेते परत. परत तेल घालायचं थोडं थोडं, प्रत्येकाला थोडं थोडं घालायचं, अगदी कमी तेलामध्ये. आणि नसेल आपल्याला घालायचं, अजिबात तेल वापरायचं नसेल तरी आपण चालतं, नाही घातलं तरी. ह्याला पण करून घेते सगळे असे उत्तप्पे. हे अगदी आपण कोणती चटणी असेल आपल्याकडे किंवा सॉस वगैरे त्याच्याशी खाऊ शकतो आणि पटकन होतात. घाई गडबडीच्या वेळेला अगदी अर्धा तास असला आपल्याकडं तरी चालतो. छान उत्तप्पे आपण करू शकतो. उडदाची डाळ भिजत घालायला वेळ नसेल तर नुसत्या रव्याचे पण करता येतात. हे बघा झाले करून. कसे वाटले कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.